हे आहे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि प्रसिद्ध लेखक ज्यांचं नाव आहे राजन गवस. राजन गवस यांचा जन्म 1959 साली झाला. म्हणजे आत्ता सध्याला त्यांचं वय 61 वर्षाचं आहे. राजन गवस हे प्रसिद्ध कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, प्रसिद्ध कवी आहेत, समीक्षक आहेत, संशोधक सुद्धा आहेत. यांचे बरेच लेखन प्रसिद्ध असे आहेत. त्यापैकी भंडारभोग, धिंगाणा, कळप, तणकट असे बऱ्याच कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. हुंदका हा त्यांचा काव्यसंग्रह, तसेच ललित गद्यसंग्रह ज्याचे नाव आहे काचा कवड्या हे सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत आणि म्हणूनच त्यांना एक प्रसिद्ध लेखक म्हणून ओळखले जाते. प्रस्तुत पाठामध्ये सखू आजीच्या मनामध्ये किंवा तिच्या जुन्या नव्या जीवनमूल्यांचं ज्ञान, भान, तिची प्रगतिशील दृष्टी, निर्णय क्षमता, माणसावरचं तिचं असलेलं प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीमध्ये त्यांनी वर्णन केलेले आहेत. सखू आजी आता ही कोण असा आपल्याला प्रश्न पडला असेलच, तर या सखू आजीबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. चला तर मग पाहूयात आपण पाठ क्रमांक 8 सखू आजी, पान नंबर 27 पुस्तकामधील. तुम्ही पुस्तक उघडून आपण सखू आजी हा पाठाचं आता अवलोकन करणार आहोत, शिकणार आहोत. पाठाला सुरुवात करत आहोत आपण. सखू आजी परवा वारली. वारली म्हणजे मृत्यू पावली, देवाघरी गेली. ही गोष्ट कदाचित सांगण्याइतपत महत्त्वाची नसेल असं आपल्याला वाटतंय, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. मृत्यू म्हणजे मरण. आपल्या आजूबाजूला आसपास बऱ्याच लोकांना मरण प्राप्त होतं, ज्यांना आपण ओळखत सुद्धा नाही. मग असे लोक जेव्हा आपण ज्यांना ओळखत नाही अशी व्यक्ती जर निघून गेली, देवाच्या घरी गेली, तर आपल्याला त्याचं इतकं वाईट वाटत नाही. मग ही सखू आजी कोण बरं? सखू आजी जर मरण पावली आहे तर याला विशेष असं महत्त्व काय आहे? कारण आपण त्या सखू आजीला ओळखतच नाही असा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये उपस्थित होईल. उपस्थित होणे म्हणजे मनामध्ये तयार होणे, निर्माण होणे. तर कुणाच्याही मनामध्ये हा प्रश्न येणारच की कोण ही सखू आजी जी वारल्यानंतर इतकं लेखकाला सांगावंसं वाटतंय. तर ते म्हणतात याबाबत मला काही म्हणायचं नाही. की जर तुम्हाला असं वाटतंय की मी जे सांगतोय त्याला जास्त काही किंमत नाही असं तुम्हाला जर वाटत असेल, तर ते म्हणतात की मला याबद्दल काहीच म्हणायचं नाही. तरीही सखू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला. ते म्हणतात सखू आजी जेव्हा वारली तेव्हा तिच्या मृत्यूने, तिच्या मरणाने माझ्या मनामध्ये खूप वाईट अशी जखम झाली. खूप मला दुःख झालं, कारण मला आपलं असं काही हरवलं आहे असं मला आजही वाटतं असं ते म्हणतात. ते म्हणतात ते की आपली एखादी वस्तू हरवल्यानंतर आपल्याला मनाला जशी चुटपुट लागते, आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला त्या वस्तूबद्दल प्रेम असतं आणि ती गेल्यानंतर, हरवल्यानंतर आपण ती शोधत राहतो. तसंच सखू आजी गेल्यानंतर मला आजही काय वाटत आहे की कोणीतरी आपल्या जवळचंच माणूस गेलेलं आहे. आणि ते म्हणतात की माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र, शुभ्र म्हणजे पांढरं, धवल, सुंदर असं जे काय होतं ते संपलं आणि एक पोकळी निर्माण झाली. माझ्या जीवनामध्ये काहीतरी कमतरता आहे आता असं मला वाटत आहे असं ते म्हणतात. तर मुलांनो, आता तुम्हाला प्रश्न पडेल की कोण ही सखू आजी? लेखकाची ती कोण लागत होती? तर ती लेखकाची कोणीही लागत नव्हती. कोणीच नाही. त्यांच्या जातीची पण लागत नव्हती, ना त्यांच्या पातीची पण लागत होती. म्हणजे त्यांची जवळचीही नव्हती, नात्याचीही नव्हती, रक्ताचीही नव्हती. आणि इतकं असूनही ती रक्ताच्या माणसा इतकीच, म्हणजे आपले आईवडील, भाऊ बहीण किंवा आपले मामा मामी, काका काकू, आपले आप्तसंबंध असणारे नातेवाईक इतके आपल्या जवळचे जसे असतात, तसेच सखू आजी सुद्धा माझ्या इतक्याच जवळची होती असं मला वाटतं असं ते म्हणतात.
ती त्यांची कोणीही नव्हती. फक्त ते एका गावामध्ये एकत्र राहत होते. पण एका गावामध्ये एकत्र राहताना ती सखू आजी सगळ्यांचीच आजी होती आणि म्हणूनच सखू आजी जेव्हा वारली त्यावेळेस सगळ्या गावाला दुःख झालं. सगळ्या गावामध्ये दुःखाची अवकळा पसरली असं ते म्हणतात. आता पहा सखू आजी कशी होती. तर सखू आजीचं वय वर्ष होतं 90 म्हणजे खूप झालं. आता एवढी म्हातारी ती होती म्हणून बघा तिचं व्यक्तिमत्व जर परीक्षेमध्ये विचारलं तर आपल्याला सांगता येईल की तिच्या हातात काठी असायची. आता काठी का असायची तर कारण ती एवढी म्हातारी होती म्हणून ती आता शरीराने वाकलेली होती. तिचं शरीर हे वाकून कमान झाल्यासारखं, कमान म्हणजे असं अर्ध गोल झाल्यासारखं झालेलं होतं आणि त्यामुळं चालताना ती काठीचा आधार घेत असे. एवढं वय असल्या कारणाने तिच्या चेहऱ्यावर भरपूर सुरकुत्या होत्या. असंच म्हणता येईल की तिचा चेहरा सुरकुत्याने भरलेला होता. म्हणूनच जेव्हा सखू आजी एवढी म्हातारी आजी जेव्हा गल्ली गल्लीतून गावातून फिरत असे त्यावेळेस कोणीतरी तिला सहज हटकत असे आणि विचारत असे, आजी कुठं चाललीस? तर आजी लगेच उत्तर द्यायची, बघा, कुठं जातोय बाबा, म्हातारं माणूस, हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. वड्याला म्हणजे ओढ्याला. ती असं म्हणत असे की पूर्वीच्या काळी जेव्हा माणूस मरत असे त्यावेळेस नदीच्या काठी किंवा ओढ्याच्या काठी त्यांना जाळत असत. म्हणजे शेवटचं क्रियाकर्म तिथे केलं जात असे. पण मग ती काय म्हणते की आता माझी हाडं कुठे गेली आहे, वड्याला गेली आहेत, ओढ्याला गेली आहेत आणि काय राहिलं आता माझ्यामध्ये, फक्त हे शरीर राहिलेलं आहे. त्याला ती मडं असं म्हणतीये. आणि ते जे काय बोलत असे ते प्रत्येकाला समजायचं असं नाही. पण तरीही प्रत्येक जण, गावातला प्रत्येक माणूस तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. कारण म्हातारी प्रत्येकाशी बोलायची, प्रत्येकाशी बोलायला तिला आवडायचं. आणि म्हणूनच गावातल्या लहान थोरापासून, माणसांपासून, स्त्रियांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येक जण तिच्याशी बोलत असे. म्हातारी प्रत्येकाशीच बोलायची. पण जेव्हा सखू आजी बोलायची तेव्हा ती एका कवितेतच बोलते आहे असं वाटायचं. कारण ती कधीही जुळून बोलायची नाही. आपोआप तिच्या तोंडातून असे शब्द निघायचे की ती जणू काय कविताच बोलते आहे असं वाटायचं. आणि म्हणून ते म्हणतात की तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान म्हणजे भाषेची माहिती, सखोल माहिती ती मला आत्तापर्यंत गावामध्ये कोणाकडेही दिसली नाही. कारण ती जेव्हा बोलायची त्यावेळेस ठरवून बोलायची नाही. तिच्या तोंडातून आपोआप ते शब्द बाहेर पडायचे आणि म्हणूनच ती जे काय बोलते आहे हे प्रत्येकाला समजेल असं नव्हतं. सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलती आहे असं वाटायचं. म्हणजे जर कुणी तिला म्हटलं की म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला, आणि कोणीही तिच्याशी असंच बोलायचं की मरायला कुठे चाललीस, म्हणजे तुला घरामध्ये गप्प बसवत नाही का, तर ती लगेच म्हणायची, काय म्हणायची बघा, मरण लोकाला सरण दिक्काला. सरण म्हणजे चितेची लाकडं, दिक्क म्हणजे दिशा. म्हणजे लोकाला मरण आणि सरण जे आहे म्हणजे चितेची लाकडं चारी दिशेला गेलेली आहेत, पसरलेली आहेत. माझं कपाळ भरला भाळ, मरलं माणूस झिजलं कानूस. कानूस म्हणजे धार लावायचं हत्यार. म्हातारी नवसाची भरून उरायची. आता ह्या सगळ्याचा अर्थ सगळ्यांना समजेल असं नाही आणि त्याला प्रत्येकालाच काही अर्थ आहे असं सुद्धा नाही. ती काय म्हणायची की म्हातारी नवसाची आहे मी, आज एवढे वर्ष झाले, 90 वर्ष झाले मी जगती आहे, तर मी काय पटकन मरायची नाही, मी भरून उरणार आहे, मी काय पटकन मरणार नाही. हे ती सगळं जुळवून बोलायची असं नाही. तर ती बोलायला लागली की आपोआप तिच्या तोंडातून असे शब्द बाहेर पडायचे आणि ती जणू काय कवितेतच बोलते आहे असं वाटायचं. त्यामुळं जेव्हा ती कधी बोलत असे
तेव्हा तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. अवर्णनीय म्हणजे वर्णन न करता येणारा. त्यामुळं गावातील प्रत्येक माणूस तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकजण तिच्याशी गप्पा मारायचं, कारण त्या म्हातारीशी गप्पा मारून प्रत्येकाला आनंदच व्हायचा. ते म्हणतात की लहानपणी, मी लहान असताना शाळेला जात असताना किंवा येताना आजी त्यांना गोळा करायची आणि सगळ्या मुलांना गोळा करून ती शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आता आजीची गोष्ट कशी असायची की ती गोष्ट 8-8 दिवस चालायची. आठवडा म्हणजे 8-8 दिवस ती गोष्ट चालायची. तर मुलं काय करायची पहा, की शाळेला जाताना काही वेळ आणि शाळेतून येताना काही वेळ आजीकडे जायचं आणि आजीची गोष्ट ऐकायची. शाळेची वेळ झाली की आजी मुलांना शाळेला पाठवत असे, जा रे आणि शाळेत जाऊन अभ्यास करा. आणि शाळेतून घरी येताना परत मुलं आजीकडे जाऊन गोष्ट ऐकायची. अंधार पडायला लागला की परत आजी त्यांना घरी पाठवून द्यायची. असं रोज चालायचं. आणि हे सगळं चालत असताना एक एक गोष्ट 8-8 दिवस हळूहळू चालत असायची. आणि ही गोष्ट कशाची असायची, तर शेतातल्या देवांची किंवा शेतामधली अशी ती गोष्ट असायची. आता एक दिवस काय झालं बघा, शाळेत असा कार्यक्रम नेहमीच ठरलेला असायचा. एकदा आजीने गोष्ट सुरू केली आणि ती संपवली. म्हणजे ती गोष्ट जेव्हा तिने सुरू केली त्याच दिवशी ती संपवली. आणि म्हणून ते असं म्हणतात की ती गोष्ट माझ्या मनामध्ये दीर्घकाळ रेंगाळली. दीर्घकाळ म्हणजे खूप काळ, म्हणजे अजूनही मला ती गोष्ट आठवतीये असं ते म्हणतात. आता पहा बरं, ती गोष्ट काय होती. ती गोष्ट अशी होती की शेतात एक साप होता. गावातली ती गोष्ट म्हणून शेत, आणि त्या शेतामध्ये नेहमीच साप असतात, तर त्याच्यातला एक साप होता. त्या सापाचा माणूस तयार झाला आणि त्या माणसाला बघा पंख फुटले. सापाचा माणूस, माणसाला पंख, अशी ती गोष्ट होती. मग तो माणूस पंख फुटल्यानंतर उडत समुद्रावर गेला. त्याने 4 तपश्चर्या केली. तपश्चर्या म्हणजे 12 वर्षाचा काळ. आता 4 तप म्हणजे 48 वर्षाच्या काळामध्ये तो समुद्राच्या इथे बसून तो देवाची साधना करत होता. आणि ती जेव्हा गोष्ट सांगत होती त्यावेळेस ती गोष्ट रंगून सांगत होती. तिने असं सांगितलं की शेतात एक साप होता, सापाचा माणूस बनला, त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला. समुद्रावर त्याने 4 तप म्हणजे 48 वर्ष देवाची साधना केली आणि मग तो परत आला. गावामध्ये परत आल्यानंतर ज्या पंख फुटलेल्या माणसाचा बैल तयार झाला. आता बैल झाल्यानंतर शेतातल्या एका शेतकऱ्याने त्याच्या खांद्यावर नांगर जुंपला. नांगर जुंपल्यानंतर तो जेव्हा शेत नांगरत होता, नांगर म्हणजे काय, शेत भुसभुशीत करण्याचं एक लाकडी हत्यार असतं किंवा शस्त्र म्हणता येईल त्याला, तर त्याने शेत भुसभुशीत केलं जातं. तर हा नांगर त्याच्या पाठीवर लावला आणि आता तो नांगर घेऊन तो जो बैल आहे तो पुढं जात होता. त्यावेळेस त्या फाळाला म्हणजे नांगराला नागिन डसली म्हणजे चावली. जेव्हा त्या नांगराला नागिन चावली त्यावेळेस बैलाची दातकुडी बसली म्हणजे दातखिळी बसली, त्याचं तोंडच उघडेना. मग तो जो नांगर आहे त्या शेतकऱ्याने काढून टाकला आणि त्या नांगराची नदी तयार झाली. त्या नांगराच्या नदीमध्येच तो जो बैल होता त्याला आंघोळ घातली. आंघोळ घातल्याबरोबर त्या बैलाचा साप तयार झाला आणि जी नागिन त्याला चावलेली होती त्या नागिनीलाच घेऊन तो पळून गेला, अशी ती गोष्ट. आता हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव, तिच्या हालचाली, तिच्या चेहऱ्यावर वरचे टेन्शन, हे सर्व मुलांना दिसत होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोरच घडतात आहे असं त्यांना वाटत होतं.
आणि म्हणूनच मुलं इतकी घाबरली की त्यांच्या अंगावर काटा यायला लागला, इतके ते घाबरले. आणि ही गोष्ट म्हणूनच त्यांच्या मनामध्ये बरेच दिवस तशीच राहिली. तर ही जी गोष्ट आहे ती गोष्ट ऐकल्यानंतर पुढे काय झालं आणि मग आजी गावासाठी काय काय करत असे हे सर्व आपण पुढील भागात पाहणारच आहोत. सध्याला तुम्ही हा धडा वाचायचा आहे आणि त्याचे शब्दार्थ लिहायचे आहेत. धन्यवाद.